पाचोरा तालुक्यातील कळमसरा गावात सध्या अस्वच्छतेची समस्या गंभीर बनली असून तुडुंब भरलेल्या गटारी, रस्त्यावर साचलेले सांडपाणी आणि सर्वत्र पसरलेल्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थ त्रस्त झालेत। गावातील अनेक गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असून चिखल आणि घाणीचं साम्राज्य निर्माण झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले आणि लहान बालकांना या अस्वच्छ वातावरणातूनच ये-जा करावी लागते, त्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होतोय। पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत असून रस्ते आणि गटारी यातील फरक ओळखणं सुद्धा आता कठीण झालंय। याशिवाय गावातील गटारींमध्ये मोकाट डुकरांचा वावर वाढल्यानं अस्वच्छतेत आणखीन भर पडतेय, त्यामुळे माशा, डास आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जाते। ग्रामस्थांच्या मते गावातील गटारी स्वच्छ ठेवणं, सांडपाण्याची योग्य व्यवस्था करणं, कचऱ्याची विल्हेवाट लावणं आणि नियमित स्वच्छता राखणं ही ग्रामपंचायतीची मूलभूत जबाबदारी आहे। मात्र सध्याच्या परिस्थितीत या जबाबदाऱ्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासनानं तातडीनं गावाची प्रत्यक्ष पाहणी करून तुडुंब भरलेल्या गटारींची साफसफाई करावी, रस्त्यांवरील घाण, चिखल आणि साचलेलं सांडपाणी हटवावं, तसंच गावात नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वेळेत उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे, पाचोरा।